श्री स्वामी समर्थ। उद्या दत्त जयंती आहे। दत्त जयंतीचा उपवास तुम्हाला रविवारी पकडायचा आहे। 12:39 वाजता दत्त महाराज यांचा जन्म झाला होता। तर तुम्हाला एक विशेष कार्य करायचं आहे। जर तुम्ही आतापर्यंत दत्त जयंती सप्ताहामध्ये एकदाही नाही गेलेले, जर तुम्ही गुरुचरित्र पारायणमध्ये सुद्धा नाही बसलेले किंवा तुमच्याकडून तुम्हाला वेळ मिळाला नाही काही कारणामुळे आणि तुमच्याकडून एकदाही कोणतीही सेवा झाली नाही, तर याचा उपाय म्हणजे काय आहे की जेणेकरून तुम्हाला सर्व पुण्य मिळायला हवं। जे 7 दिवसामध्ये जेवढे लोक आलेले आहेत तिकडे ज्यांनी जी सेवा केली आहे ते त्यांना जे पुण्य मिळणार आहे तुम्हालाही तेच पुण्य मिळणार आहे। तर असं आपल्याला काय करायचं, तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी केंद्रामध्ये जा, दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जा तुम्ही तिकडे आणि महाराजांना नमस्कार वगैरे करून आपण प्रार्थना वगैरे करून जेवढं झालं तेवढं तुमच्या यथाशक्तीने अन्नदान करा। अन्नदान हा सर्वश्रेष्ठ दान आहे। तर अन्नदान करा, यामुळे पितृदोष कमी होतो, दरिद्री आपल्या घरातली जी आहे ते निघून जाते आणि पितृदोषाने मुक्ती होतो आणि आपल्याला मोक्ष प्राप्ती मिळत असते। दुसरं आपल्याला काय करायचं की एवढे दिवसापासून जे यज्ञ होम अग्नी म्हणजे अग्नी ही सर्वात पवित्र अशी मांडली गेली आहे। तो हालतोय बेटा, अग्नी ही सर्वात पवित्र अशी मांडली गेली, कारण जे काही वाईट आहे, खराब आहे, खराब वस्तू वाईट आहे, जे सगळं जे काहीही ह्या ब्रह्मांडामध्ये जे काही वाईट आहे ते सगळं जाळून राख करते ती अग्नी आहे। त्यामुळे यज्ञकुंड ही तेवढंच पवित्र आहे, कारण सप्ताहामध्ये सुरूपासूनच त्यामध्ये यज्ञ होम हवन होत आहे, दोन्ही टाइम सकाळ संध्याकाळ। त्यासोबत त्याच्यामध्ये मल्हारी याग आहे, चंडी याग आहे, रुद्र याग आहे, आपले गणेश याग आहे, जेवढे याग झालेले आहे ते सगळे याग त्या यज्ञकुंडामध्ये संपन्न झालेले आहेत। म्हणजे तो यज्ञकुंड किती पॉवरफुल झालेला आहे। तर तुम्ही जेव्हा दत्त जयंतीला केंद्रामध्ये जर जात आहे तर तिकडे तुम्हाला काय करायचं की जो यज्ञकुंड आहे त्याला स्वामी महाराजांना नमस्कार करून यथाशक्ती तुम्हाला अन्नदान आपल्याला करायचं आहे। आणि जनकल्याण योजनेचा फॉर्म तुम्ही मग नक्की भरा। 151 मिनिमम 151 रुपये तर तुम्ही महिन्याला तुमच्या नावाने देऊ शकता। तुमच्या घरातील जर एक कुटुंब आहे, एक जण आहे, तर 3-4 जण असतील तर प्रत्येकाला 1 दिवसाचा 1 रुपये येणार आहे। 5 जण असतील तर 150 रुपये होऊन जातात ते। तर फक्त 150 रुपये 151 ची तुम्हाला पावती फडायची, त्यांना जाऊन तिकडे सांगायचं की आम्हाला जनकल्याण योजनेचा फॉर्म भरायचा आहे। दत्त जयंतीवर यापेक्षा चांगलं कार्य कोणताच होऊ शकणार नाही, कारण जो हा पैसा जातो तो जे ट्रस्ट आहे, मेडिकल हॉस्पिटल आहे, सद्गुरू परमपूज्य मोरे दादा चॅरिटेबल हॉस्पिटल त्या बांधण्यामध्ये जात आहे। आणि त्यासोबतच तुम्हाला तो काम करा, अन्नदान करा, जनकल्याण योजनेचा फॉर्म भरा आणि त्यासोबत तुम्ही जे यज्ञकुंड आहे त्याचे 11 प्रदक्षिणा, 21 प्रदक्षिणा किंवा 108 प्रदक्षिणा मारा। तुमची मनातली जे काही इच्छा आहे ते सर्व सांगून या दिवशी तुम्हाला या 3 कामं करायचे आहे। अन्नदान करायचं आहे, जनकल्याण योजनेचा फॉर्म भरायचा आहे आणि जे यज्ञकुंड आहे, कारण एवढ्या दिवसापासून जे केलेली आपण सेवा आहे, जे होम हवन जे काही आहे ते यज्ञकुंडामध्ये सगळेजण मिळून केलेले आहे। तर त्या यज्ञकुंडामध्ये सर्व प्रकारचे म्हणजे पुण्याचा जे साठा आहे तिकडे जमा झालेला आहे सगळ्यांचा। तर तुम्ही असं म्हणू शकता की ते यज्ञ जे कुंड आहे त्याची परिक्रमा केलेली आहे, तुमचे सर्व मनोकामना, तुमच्या आयुष्यातील जे सर्व दुःख आहे, समस्या आहे त्यांचा नाश होणार आहे। तर नक्कीच या 3 काम नक्की म्हणजे नक्कीच करा आणि हे अत्यंत महत्त्वाचे, कोणतंही स्किप करू नका। जेवढं झालं अन्नदान तुम्हाला नाही जर शक्य झालं तर तुम्ही 1 किलो तांदूळ नेऊन देऊ शकता, याला सुद्धा अन्नदानच म्हटलं जातं। तुमच्या यथाशक्तीने तुम्ही करा, असं नाही म्हणत आहे की मी तुम्हाला 1 क्विंटल गहू तुम्हाला नेऊन द्यायचा आहे। तुम्ही 1 किलो तांदूळ का होत नाही, 1 किलो गहू का होत नाही, किंवा जाता जाता प्रसादामध्ये तुम्ही 1 डझन केळी घेऊन जा। त्या स्वरूपामध्ये अन्नदान म्हणजे अन्नाचं दान, ते कितीही असो, 1 क्विंटल असो किंवा 10 किलो असो, त्याला अन्नदानच असं म्हणलं जातं। तर अन्नदान करा, जनकल्याण योजनेचा फॉर्म भरा आणि प्रदक्षिणा नक्की मारा आणि तुमच्या मनातली जे काही इच्छा आहे ते पूर्ण तत्वाला जाणार आहे। तर श्री स्वामी समर्थ, नक्की करा या काम दत्त जयंतीला। आणि दत्त जयंतीचा उपवास हा रविवारी पकडायचा आहे आपल्याला। पौर्णिमा जे आहेत शनिवारीपासून सुरू होतो, पण दत्त जयंती म्हणजे भगवान दत्तांचा जे जन्म आहे रविवारी पौर्णिमा म्हणजे 12:39 ला या वेळेमध्ये झालेला आहे। म्हणून दत्त जयंतीचा जर तुम्ही उपवास पकडत असाल तर रविवारी पकडायचा आहे। आणि पौर्णिमाचाही जे उपवास आहे ते उगवता सूर्याप्रमाणे रविवारीच आहे, कारण उगवता सूर्य रविवारी लागत आहे, त्या दिवशी पौर्णिमा आहे। तर तुम्ही त्या दिवशी पौर्णिमाची पूजा करू शकता। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब। श्री स्वामी समर्थ।